श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर असा इनविजिबल लोटस नेकलेस कसा बनवायचा हे बघणार आहोत. आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉरियल कसे बनवायचे हे सुद्धा दाखवणार आहे. आता इथे मी तुम्हाला मटेरियल दाखवते, पण थोडासा व्हिडिओ माझ्याकडनं इथे कट झालेला आहे, त्यामुळे मी मटेरियलची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि व्हिडिओ चालू असताना प्रत्येक मटेरियलचं नावसुद्धा सांगते. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण गिअर वायर घेतलेली आहे, त्यामध्ये लॉकिंग बीट टाकलेला आहे, त्याच्यानंतर व्हाईट कलरचा मणी आणि परत एक लॉकिंग बीट टाकलेला आहे आणि बरोबर तारीचा मध्य काढलेला आहे आणि मध्य काढून त्याच्या साईडला म्हणजे मानेच्या इथे वरच्या साईडला आपल्याला एक मोती लावायचा आहे. त्यामुळे मी मध्य काढून त्याच्याबरोबर थोडंसं वरच्या साईडला ते सगळं अटॅच करून घेतलेलं आहे. त्यानंतर ही फ्यूज तार आहे, त्याला दोन्हीकडे बॉल्स असतात आणि या फ्यूज तार आणि मण्यांपासून आपण लॉरियल्स हे तयार करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्यूज तार घेतलेले आहेत आणि त्या मधनं कट केलेल्या आहेत. कट करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही एक फ्यूज तार घ्यायची आहे. फ्यूज तार घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मणी टाकायचा आहे. मणी टाकल्यानंतर तो व्यवस्थित खालच्या साईडला खेचून घ्यायचा. पक्कडच्या मध्ये आपल्याला ती तार पकडायची आहे आणि मण्याच्या भोवताली आपल्याला त्या तारेचा राऊंड एक 4 ते 5 वेळा तो राऊंड करायचा आहे आणि तिथे आपलं लॉरियल तयार होतो आणि एक्स्ट्राची वायर जी आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे. आता पुन्हा फ्यूज तार घ्यायची, त्यामध्ये व्हाईट कलरचा मोती टाकायचा आणि ती पक्कडमध्ये तार पकडायची आणि ती तार फोल्ड करून मोतीच्या साईडने एक 3 ते 4 वेळा राऊंड घ्यायचा. एक्स्ट्राची वायर कट करायची म्हणजे आपला तिथे लॉरियल बनून तयार होतो. तर हे लॉरियल्स बाजारात खूप महाग मिळतात, तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे लॉरियल्स बनवू शकता. आता इथे मी लॉरियल्स बनवून घेते आहे. मी लॉरियल्स बनवून झाल्यानंतर इथे मी आता जम्परिंग घेतलेली आहे आणि जम्परिंगमध्ये ते लॉरियल्स इथे टाकून घेत आहे. मी इथे जवळपास 5 लॉरियल्स एका जम्परिंगमध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर आपण कुंदन घेतलेला आहे. कुंदनला अशा प्रकारे खाचा असतात, तर त्याचा जो मधली खाच आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ही जम्परिंग लावून घ्यायची आहे. व्यवस्थित पक्कडच्या साह्याने ती पॅक करायची आहे. जम्परिंग लावताना व्यवस्थित लक्ष द्यायचं, कारण की जर का तुमची जम्परिंग थोडी जरी ओपन राहिली तरी लॉरियल्स त्यातनं निघू शकतो. तर हे जम्परिंग तुमची व्यवस्थित पॅक करायची आहे तिथे. आता इथे मी व्यवस्थित जम्परिंग पॅक केली आहे आणि सुंदर असं आपलं लॉरियलचं लटकन तिथे तयार झालं आहे. आता मला थोड्या तिथे गॅप वाटते जम्परिंगमुळे, त्यामुळे मी इथे 0.5 mm ची तार घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी लॉरियल्स टाकून घेतलेले आहेत आणि ती तार आपल्याला कुंदनच्या साईडचे जे खाचा आहेत दोन्ही त्यांच्यामधनं पास करून घ्यायची आहे बॅक साईडला आणि ती व्यवस्थित बॅक साईडला खेचून घ्यायची. खेचून घेतल्यानंतर ती व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहेत लॉरियल्स. पक्कड साईडने तार व्यवस्थित घट्ट खेचून घ्यायची म्हणजे इथे लॉरियल व्यवस्थित बसतात आणि दोन्ही टोकं पकडून तिथे एक 5 ते 6 राऊंड्स द्यायचे म्हणजे तार आपली घट्ट होते आणि व्यवस्थित बसते. राऊंड्स दिल्यानंतर एक्स्ट्राची जी तार आहे ती आपल्याला तिथे कट करून टाकायची आहे. एक्स्ट्राची तार कट करायची आहे आणि राहिलेली जी तार आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे. मी इथे तारेचा यूज केला कारण की जम्परिंग वापरल्यानंतर थोडासा गॅप दिसत होता, त्यामुळे मी इथे तारसुद्धा यूज केली आहे. आता सुंदर असं आपलं इथे पेंडंट तयार झालं आहे. आता आपली जी गिअर वायर आहे तर ती मी इथे घेतलेली आहे.
गिअर वायरमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लॉक बीट टाकायचा आहे आणि बरोबर मध्यभाग जो आपण काढला होता तर तिथे आपल्याला आपला जो लॉकिंग बीड आहे तो लॉक करून घ्यायचा आहे. लॉकिंग बीड हा व्यवस्थित प्रेस करायचा आणि तो एकदा चेक करायचा तो तिथे व्यवस्थित लॉक झाला आहे की नाही. आता तो तिथे लॉक केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक व्हाईट कलरचा मोती, त्याच्यानंतर एक गोल्डन मोती, पुन्हा एक व्हाईट मोती असं टाकायचं आहे. आता व्हाईट मोती टाकल्यानंतर आपल्याला हे पेंडंट घालायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तार थोडीशी फोल्ड करायची आहे आणि कुंदनच्या वरच्या साईडला जी खाच आहे त्यातनं ती घालायची आहे. तुम्ही तार फोल्ड केल्यामुळे व्यवस्थित पटकन आपली तार त्यातनं पास होते. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मी सेम प्रोसेस करून मोती ओवून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला आपण परत लॉक बीड, मणी आणि लॉक बीड घेतलेला आहे आणि बरोबर तार हातामध्ये पकडायचे. बरोबर समोरासमोर तुमचे मोती आले पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही लॉक बीड तिथे लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली सुंदर अशी डिझाईन तिथे तयार होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं नेकलेस तिथे तयार झाला आहे. आता बॅक साईडला आपण हुक्स लावून घेणार आहोत, कडी आणि हुक लावून घेणार आहोत. ते इथे मी 2 जंप रिंग घेतलेले आहेत, ते एकात एक अडकवलेल्या आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक लॉक बीट टाकायचा आहे, त्यानंतर त्या जंप रिंग टाकायच्यात आणि तार फोल्ड करायची आहे आणि लॉक बीडमधून पुन्हा बाहेर काढायची आहे आणि तो लॉक बीड जो आहे तो व्यवस्थित प्रेस करायचा आहे. म्हणजे आपली जंप रिंग तिथे लॉक होऊन जाते आणि सुंदर असं आपलं पेंडंट इथे बनवून तयार आहे. इनविजिबल नेकलेस बनवून तयार आहे. जंप रिंग व्यवस्थित पॅक करायची आहे म्हणजे ती आपली कुठेही निघणार नाही. आता सुंदर असं आपलं लोटस इनविजिबल नेकलेस इथे बनवून तयार झालेलं आहे.